ठाम आहेत। पंतप्रधानांच्या आईवर एआयच्या माध्यमातून टीका झाली, त्यावेळी शरद पवारांनी पंतप्रधानांना फोन केला होता का? माफी मागायचा काय विषयच येत नाही, असं विधान पडळकर यांनी केलेलं आहे। मी भ्रष्टाचारामध्ये नसतो। मी याच्यावर काय झालं, पवारांनी काय केलंय? पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय, हे वक्तव्य शोभनीय नाही। पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का? मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही। नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला, तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का? हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा, मग मी या विषयावरती नंतर बोलतो। उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे। चला उद्या मी बोलेन या विषयावर नंतर। कुणाची कशासाठी असं वक्तव्य केलं मी बोलतो याच्यावर नंतर। मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला या विषयावर? नाही, मी इथं बैठकीमध्ये होतो। माननीय ओमप्रकाश शेटे साहेब आलेले आहेत। जिल्ह्यातील जी माननीय मुख्यमंत्री महोदयांची योजना आहे, गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत, त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत। महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढी हॉस्पिटल आहेत त्यांना काही अडचणी आहेत का, नव्यानं काही हॉस्पिटल पॅनलवरती घ्यायचे आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओमप्रकाश शेटे साहेब आले होते। त्यामुळे मी 2 तास इथं बैठकीत होतो। वडार प्रकरणामध्ये तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला का? त्यामुळे सगळे बघा ना, तुम्ही या विषयावरती कोणच बोलत नाही। मी काय बोललो त्याच्यावरती बोलतायत, वडार प्रकरणावरती बोला ना। चलो मी भ्रष्टाचार तर पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केलेली होती। त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता आणि मुख्यमंत्र्यांनी पडळकरांशी बातचीत केलेली होती। ते विधान योग्य नाही असंही म्हणालेले होते मुख्यमंत्री, तरी देखील